वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे आपला दुसरा दिवस कोकणामध्ये. जसं तुम्ही काल बघितलं की आम्ही गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन केलं आणि सकाळी गुढी उभारली होती आणि मग त्यानंतर त्याचा नैवेद्य, मग नंतर त्याची संध्याकाळी आम्ही ती काढून ठेवली होती. आणि असा काही कालचा दिवस गेला. घरीच होतो आम्ही, कारण का पाडवा होता, तर मग आम्ही कुठे बाहेर गेलो नाही आणि जस्ट सकाळीच आलो होतो मुंबईवरून. तर खूप थकलेलो होतो दिवसभर प्रवास करून, मग आम्ही घरातच होतो. आणि आजचा आहे दुसरा दिवस. तर सकाळी आम्ही उठलो आहे, नाश्ता पाणी केली आहे आणि मग आता आम्ही जात आहोत. तिथे जवळच 2 मंदिरं आहेत, तर तिथे आम्ही आता जात आहोत. एक आहे राटेश्वर मंदिर जे आहे शंकराचं मंदिर, आणि सेकंड आहे गणपती बाप्पाचं मंदिर जे आहे जयविनायक मंदिर म्हणून. तर तुम्ही जर कोकणात येत असाल तर तुम्ही नक्कीच 2 प्लेसेस व्हिजिट करा. आणि ही बोलायला गेलं तर कुठे आहेत एक्झॅक्टली, तर गणपतीपुळ्याच्या जरा पुढे. जर तुम्ही कोणालाही विचारलं की जिंदाल कंपनी कुठे आहे एक्झॅक्टली, तर तिथे जवळपास ही 2 मंदिरं आहेत. पण तुम्ही नक्की ते व्हिजिट करा. आणि बघूया आता तुम्हाला मी दाखवतेच या व्हिडिओ थ्रू की ही प्लेस कशी आहे आणि तुम्हाला इथे काय काय बघायला भेटेल. किती मेस्मरायझिंग प्लेस आहे, पीस आहे. स्पेशली आपल्याला जे मिसिंग असतं मुंबईसारख्या सिटीमध्ये, ते इथे आपल्याला भेटतं. तर मग तुम्हाला दिसेलच इथे काय आहे काय नाही. सो स्टे ट्यून फॉर इट. तर अशा काही पायऱ्या आहेत खाली जायला. आता इथून तुम्हाला मी दाखवणार आहे की खाली केवढं मोठं समुद्र आहे. आणि या जागेची ही वैशिष्ट्य, काय बोलतात त्याला, वैशिष्ट्य आहे या जागेचं की थांबा तुम्हाला मी खाली जाऊनच दाखवते की काय एक्झॅक्टली या जागेचं वैशिष्ट्य आहे, हे तुम्हाला कळेल. तर जसं मी तुम्हाला बोलली की या जागेचं हे वैशिष्ट्य आहे की हे पूर्ण डोंगर आहे, तुम्ही बघताय. आणि वरती जर बघितलं ना तर हे पूर्ण डोंगर सुकं आहे. आणि ते जर तुम्ही ते खाली बघितलात तर इतकं पाणी येतं ना, म्हणजे ते झरे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता की हे बघा केवढे झरे आलेले. आणि असं इथे पाणी असं कलेक्ट होऊन इकडून इथे तुम्हाला दिसेल या गाईमुखातून असं बाहेर येत आहे पाण्याचे. मग इथे जनरली लोक येऊन हातपाय धुतात आणि असं मानलं जातं की तुमच्या अंगावरती जर काही खास किंवा काही जखम किंवा असं काही झालं असेल तर मग या पाण्याने आंघोळ केली की मग ते सगळं निघून जातं. आणि हे पाणी पियाला देखील एवढं
गोड थंड आहे ना. थोडं फोर्सने येतं बघा हे पाणी, तुम्ही बघू शकता. आणि केवढं स्वच्छ आहे पाणी. श्लोक विगेन मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनं गृहे आवीक्षितस्य कामस्वेनुविश्वे देव सवस दैते यो वैतं ब्रह्मणोऽमृत. तुम्ही बघू शकता किती जुनं बांधकाम आहे हे. पूर्वीचे सगळे देऊळ आहेत. होता म्हणजे एवढं पीस होतं ना, असं वाटतं की तिथेच निवांत बसून राहू आणि सगळं विसरायला होत होतं. म्हणजे अशा ठिकाणी येऊन बसणं, थोडं रिलॅक्स होणं, इट्स नेक्स्ट लेवल. पण जसं मी तुम्हाला बोलली की आम्हाला अजून काही मंदिरं एक्सप्लोअर करायची आहेत. तर इथे आमच्या इथे एक गणपतीचं मंदिर आहे, तर आम्ही आता तिथे जाणार आहोत. ते पण मंदिर एवढं सुंदर आहे ना, की तुम्हाला दिसेलच आणि तुम्हाला खूप आवडेल. आणि जर तुम्ही कोकणात येत असाल तर बहुतेक जणांना ॲक्च्युली नाही माहिती आहे ही हिडन प्लेसेस. मे बी पीपल कम हिअर आणि ते फक्त गणपतीपुळे एक्सप्लोअर करून जातात. पण गणपतीपुळेच्या पुढे पण एक असं मंदिर आहे ज्याचं नाव आहे क्राटेश्वर, जिथे आता आम्ही आलेलो, जे आहे शंकराचं मंदिर जसं मी तुम्हाला बोलली. आणि हे आहे ह्याच्याच बाजूला एक लाईट हाऊस म्हणून आहे. जर तुम्ही कोणालाही विचारलात की जिंदाल कंपनी कुठे आहे, तिथेच जिथे जिंदाल कंपनी आहे त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला क्राटेश्वराचं मंदिर आहे. किंवा तुम्ही गुगल मॅप्सवर देखील टाकलं तरी तुम्हाला ही प्लेस मिळून जाईल. पण तुम्ही कोकणात येत असाल आणि ते पण रत्नागिरीमध्ये, तर तुम्हाला या प्लेसवर व्हिजिट केलंच पाहिजे. आणि ह्याच्याच बाजूला एक लाईट हाऊस म्हणून आहे, जे म्हणजे एक बेसिकली ब्रिटिश काळापासूनचं जे एक आहे, म्हणजे एक सीडी टाईप आहे, जी फार मोठी सीडी आहे. तिथे पण तुम्ही वरती जाऊन बघू शकता. पण आता आम्हाला ॲक्च्युली खूप लेट झाला आहे, आता मी तुम्हाला ती पण दाखवली असती प्लेस. आणि ती लाईट एवढी म्हणजे बोलतात ना, आम्ही जयगडला आहोत, ती लाईट ॲक्च्युली जयगडमध्ये आहे, पण त्याचा जो इफेक्ट किंवा ती जी लाईट चिपळूणपर्यंत दिसली जाते, म्हणजे असं बोलतात. आणि अशी दिसते पण, ॲक्च्युली आम्ही पण पाहिली आहे. पण येस, यू ऑल शुड विजिट दीज प्लेसेस. म्हणजे खूप बघण्यासारखं आहे. बेसिकली पीपल हू लव नेचर आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना खूप आवडतात, तर तुम्ही येऊ शकता, विजिट करू शकता अशा प्लेसेस. तर चला मग बघूया आपण आता त्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया आणि ती पण प्लेस तुम्हाला मी दाखवते. स्टे ट्यून फॉर इट. हे आहे जयविनायक मंदिर, जे आहे गणपती बाप्पांचं. हा असा काही आहे हा एंट्रन्स. आणि तुम्ही बघू शकता इथे ह्याचे सराउंडिंग. इथे पण खूप पीस आहे, शांतता आहे आणि मंदिर पण बघण्यासारखं आहे. म्हणजे खूपच आवडेल तुम्हाला. या गेटच्या बाहेर पार्किंग दिलेली आहे. पहिला इथे अलाउड होतं कार्सला एंट्री, पण आता बंद केलं ह्या लोकांनी. आणि हे असं काय आहे. तर हे बघा असं काही आहे हे एंट्रन्स. इथून
खूप शांत आहे ही प्लेस, पीस आहे, प्रसन्न वाटतं एकदम इथे आल्यावर आणि खूप सुंदर आहे पहिली गोष्ट तर. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहेत एंट्रन्सलाच. आणि तुम्ही एंटर करताना बघितलं असेल की असं वाटतं की कुठेतरी वेगळ्याच कंट्रीमध्ये वगैरे आलो आहे की काय. असं मस्त झाड ही बघा, असं काहीतरी आहे, केवढं मस्त वाटतं आहे बघा ना, बघायला सुद्धा. आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे म्हणून इथे लाईटी पण स्टार्ट झाल्या. आणि या साईडला बघा, हे पण कुठेतरी वेगळ्या प्रकारचं फुलांची झाडं आहेत. आणि हे इथे असं काहीतरी माशांसाठी आहे हे. आणि तिथे बघा हे बघा, इथे पण वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत. किती मस्त वाटतं बघा संध्याकाळचा व्ह्यू. हे मस्त बनवलं इथे. ॲक्च्युली खूप मस्त प्लेस आहे फोटोशूट करण्यासाठी तर एकदम. तर आता आपण पोचलोय मंदिराच्या आवारात. तुम्ही बघाल इथे स्टेप्स आणि असं काही दिसतं हे मंदिर. हे बघा गणपती बाप्पा. आणि खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. इथेच बाजूला गणपतीच्या मंदिराच्याच बाजूला तुम्ही बघू शकता, इथे हनुमानाचं मंदिर आहे, म्हणजे हनुमानाची मूर्ती आहे. ही पण खूप सुंदर आहे. म्हणून स्ट्रक्चरच बघण्यासारखं आहे ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर. बोलू काय? तुम्ही मला सांगाल का, तुम्हाला आवडलं का हे मंदिर? हो, खूपच छान आहे. म्हणजे कॅम्पस पूर्ण खूप मोठा आहे. सराउंडिंग पूर्ण प्रसन्न वाटतं. तुला काय वाटतं? शांतता आहे आणि मंदिर खूपच छान प्रसन्न वाटण्यासारखं. एवढी शांतता ना ॲक्च्युली इकडे की म्हणजे असं बर्ड्सचा आवाज तुम्ही ऐकू शकता. निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं. हां ॲक्च्युली निसर्गाशी जोडल्या गेल्याचे सारखं वाटतं. सो हाय, आता आम्ही चाललो आहे खंडाळ्याला. थोडीशी पेप्सी आणि काहीतरी खायला. बघू आता. आमचा पेप्सी भाऊ खाऊन आम्हाला आमच्या लहानपणाची पेप्सी आठवण येणार पिऊन आहे. आम्हाला आम्ही लहानपणाची आठवणे उजळणार आहोत. बघूया आता आपल्याला हा कुठे घेऊन जातो. आठवणीला उजाळा देणार आहोत. त्रासलेला माणूस जो आम्हाला अख्खा दिवस फिरवतो आहे, जो अक्षरशः एकदम वैतागून गेलाय आम्हाला फिरवून फिरवून. पण हाच होता ज्याने आम्हाला फिरवून नाही मुंबईवरून वैतागलाय. तो कोकणात घेऊन आलाय. चेहरे बघून बघून वैतागलेला. वैतागला आहे.
त्याला आता कोणतरी नवीन चेहरे बघायचे आहेत. हो. पण हाच होता ज्याने आम्हाला त्याला आता वीकेंडसाठी घेऊन हिरवळ आलाय. पाहायची आहे आणि आम्ही गारवळ झालेलो आहोत. काय झालं आपण आम्ही गारवळ झालेलो आहोत आणि त्याला पाहिजे हिरवळ. हिरवळ तर हिरवळ आमच्याकडे आहे नाही, हां. सर त्याच्यामुळे तो वैतागलेला आहे. वैतागलेलाय बघू शकता तुम्ही. कोमजलाय तो आता. कोमजलाय. एका फुलासारखा. खुलता कळी खुले ना. हे फुल बघा तुम्ही बघू शकता एवढं सुंदर आहे. पण हे ह्याची- फुल बघू शकता का तुम्ही. खुलता कळी खुले ना. किती कोमजलाय तो. काय आहे ना तो वैतागला आहे आज आम्हाला. आम्ही त्याला एवढं इरिटेट करून सोडलंय. आता आम्ही त्याला काहीतरी खायला देतो म्हणजे तो टवटवीत होईल टवटवीत आणि होईल. टुन 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 उड्या मारेल. उड्या मारे. आता आमच्या गावातच इथे खंडाळा म्हणून एक गाव आहे जिथे बेसिकली छोटंसं मार्केट बोलू शकता तुम्ही. दुकानं आहेत तिथे थोडीफार. मग तिथून आम्ही काहीतरी खाऊ पिऊ टाइमपास करू आणि मग रिटर्न घरी येऊ.